नमस्कार, मी सावनी ओक्काळे मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेकंडरी व हायर सेकंडरी विभागासाठी काउन्सिलर म्हणून काम करत आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण एम्पथी या विषयावर थोडीफार माहिती घेतली होती। त्याचा अर्थ, एम्पथी आणि सिंपथी मधला फरक याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेतली होती। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मुलांमध्ये एम्पथी कशी डेव्हलप करू शकतो, त्यासाठी काय मार्ग असू शकतात याबद्दलची माहिती घेणार आहोत। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे मुलं पालकांना बारकाईने ऑब्झर्व करत असतात। घरच्या प्रत्येक फॅमिली मेंबरशी, मग ते अगदी आजी आजोबा असोत किंवा घरी येणाऱ्या कामवाल्या मावशी असोत, या सगळ्यांशी आपले पालक काय पद्धतीने बोलतायत, काय पद्धतीने वागतायत हे मुलं अगदी बारकाईने बघत असतात आणि त्याचं अनुकरण पुढे जाऊन करत असतात। त्यामुळे पालक म्हणून सर्वप्रथम आपण लोकांना एम्पथी द्यायला शिकलं पाहिजे, तरच मुलं दुसऱ्यांना एम्पथी द्यायला शिकतील। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालक म्हणून मला तुम्ही एक सांगा की बऱ्याचदा जेव्हा मुलांना सुट्टी असते किंवा शनिवार रविवार असतो, तेव्हा आपण मुलांना कुठे घेऊन जातो? तर ह्याचं बऱ्याचदा उत्तर असतं की चक्कर मारायला, फिरायला किंवा एखाद्या मॉलमध्ये घेऊन जातो। पण मुलांना जर एम्पथी डेव्हलप करणं हे शिकवायचं असेल तर मुलांना वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात न्यायला शिका। तिथून मुलं त्या लोकांचे प्रॉब्लेम सुद्धा समजून घेतील आणि त्यांनी दुसऱ्यांच्या चपलांमध्ये पाय घालून बघायला नक्कीच शिकतील। मुलांना पालक म्हणून वेगवेगळे प्रश्न करा। म्हणजे काय, समजा एखाद्या मुलाची शाळेमध्ये नवीन ऍडमिशन झाली आहे, तर तो मुलगा समजा तू असतास तर तुला काय आवडलं असतं? सगळ्यांनी तुला ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं का एकटं पाडणं? असे प्रश्न केल्याने मुलांची त्याबद्दलची थिंकिंग कॅपॅसिटी डेव्हलप व्हायला लागते आणि जेव्हा एखाद दिवस दुसरा मुलगा नवीन म्हणून शाळेत एंटर करेल, तेव्हा मुलं कदाचित त्याला एकटं पाडणार नाहीत, त्याला मिळून मिसळून त्याच्याशी गप्पा मारत त्याला आपलंसं करून घेतील। आपल्या पाल्याचं शाळेत एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी भांडण होतं, पालक म्हणून पटकन आपण काय करतो तर त्यामध्ये मध्यस्थी करतो आणि तो प्रश्न सोडवतो। पण ह्यानी मुलं एम्पथी शिकत नाहीत। अशाऐवजी मुलांना जर आपण असे प्रश्न केले की त्याच्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस, याचा विचार करून मला सांग, तर कदाचित तो प्रॉब्लेम मुलं स्वतःची स्वतः सुद्धा सोडवतील। त्याचबरोबरीने मुलं एम्पथी सुद्धा शिकतील। मुलांना दुसऱ्यांचं नीट ऐकायला शिकवा। बऱ्याचदा मुलं फक्त ऐकून घेत असतात पण समजून घेऊ शकत नाहीत। त्यासाठी पालक म्हणून तुम्ही जास्तीत जास्त गप्पा त्यांच्याशी मारा, ज्यानी ते एक ऍक्टिव्ह लिसनर होऊ शकतील। मुलाच्या बाबतीतलं किंवा मुलाच्या भांडणाच्या बाबतीतलं किंवा शाळेतल्या कुठल्याही घटनेबाबतीचं मत तयार करण्यापासून स्वतःला थांबवा। जेव्हा पालक म्हणून तुम्ही हे थांबवाल तेव्हाच मूल सुद्धा ते मत तयार करण्यापासून स्वतःला थांबवेल आणि जेव्हा मतं कमीत कमी तयार होतात तेव्हा एम्पथी जास्तीत जास्त वाढायला मदत होते। मुलांना इतरांना रिस्पेक्ट द्यायला शिकवा, मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असो, मोठी असो किंवा समवयस्क असो। त्याचबरोबरीने कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपण रिस्पेक्ट द्यायला शिकू तेव्हा आपोआपच एम्पथी मुलांमध्ये डेव्हलप व्हायला लागेल। मला असं वाटतं की हे सगळे मार्ग जर आपण रोजच्या आयुष्यात प्रॅक्टिस केले तर मुलांमध्ये एम्पथी नक्कीच डेव्हलप केली जाऊ शकते। एम्पथी हे खरं बघायला गेलं तर झाडाच्या एखाद्या बीप्रमाणे आहे। जर तुम्ही ते आज रोवलं तर अजून 10 वर्षांनी त्याचं एक छान बहारदार झाड होऊ शकतं, ज्याची सगळेच जण खूप छान पद्धतीने फळं खाऊ शकतात, फुलं वेचू शकतात, त्याच्या सावलीला सगळेच जण बसू शकतात। हा विचार करून आपल्या किशोरवयीन मुलांच्या आयुष्यात एम्पथीचं हे छोटंसं बीज आज रोवूयात आणि त्याची फळं 10 वर्षांनी सगळे मिळून खाऊयात। नवीन विषयासह पुढल्या शनिवारी भेटूयात। धन्यवाद।